सर्वांना क्रांतिकारी जोहार, जय भीम, जय शिवराय। आज तुमच्यासमोर येण्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे की अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून उलगुलान ब्रिगेड हे ख्रिश्चन मिशनरीजच्या बाबतीत चळवळ सुरू ठेवलेली आहे आणि ह्या ख्रिश्चन मिशनरीज ह्या ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातपाय पसरत आहेत आणि ह्यांना आळा घालण्यासाठी उलगुलान ब्रिगेड नेहमीच अग्रेसर आहे। अनेक केंद्र आपण बंद केली, अनेक लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही दिवसापूर्वी एका नेत्याच्या विरोधामध्ये तो ख्रिश्चन मिशनरीजचा म्हणून मी जाहीर केलं होतं आणि त्याने अनेक ठिकाणी आमच्या उलगुलानच्या कार्यकर्त्यांवरती माझ्यावरती तक्रार दाखल केलेल्या आणि या तक्रार ज्या दाखल केल्या होत्या त्यांचं थोडंसं काही बाबतीत त्या तक्रारी बाबतीत काही स्टेटमेंट्स हे ते देण्यासाठी अनेक पोलीस स्टेशनला वगैरे मला जावं लागलं आणि आपलं हे आंदोलन आहे ते कुठेतरी थंड पडल्यासारखं वाटलं, परंतु ते थंड नाही। तेवढ्याच जोमाने अनेक क्रांतिकारक युवक आपल्याशी जोडत आहेत उलगुलान ब्रिगेडशी आणि त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आपण हे केंद्र आपण बंद करणार आहोत। आणि एक सांगायचं राहिलं आहे की काही नेत्यांना जर वाटत असेल की ख्रिश्चन मिशनरीच्या बाबतीत याने माघार घेतली असेल, हा थांबला असेल, तर असं मुळीच नाही। अशोक शिंगाडा हे शेवटचं तुमचं जे ख्रिश्चन मिशनरीचं शेवटचं एखादं जे केंद्र असेल ना, सर्व केंद्र बंद करून जे शेवटचं असेल ते सुद्धा बंद जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत उलगुलान ब्रिगेड हे ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधात असलेलं आंदोलन थांबवणार नाही। आणि माझ्या आदिवासी बांधवांना विशेषतः मी हे संदेश सगळ्यांना देत आहे। जर बरेच जणांना शंका आहे की बाबा आदिवासी समाजच ख्रिश्चन धर्म स्वीकारतोय आणि तोच ह्या मिशनरींमध्ये जातोय, ते चुकीचं आहे। ह्या मी पालघर जिल्ह्यातील तुम्हाला सांगतोय की साटपाटी, शिरगाव, पालघर अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये ओबीसी समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ख्रिश्चन मिशनरीजकडे जात आहेत। भले तो मांगेला समाज असो, आगरी समाज असो, जयभीम समाज असो वा इतर मांगेला समाज म्हणजे सगळेच बहुतेक समाज हे या मिशनरीकडे जात आहे। तुमच्या गावामध्ये थोडंसं लक्ष द्या की आपल्या गावामध्ये तर हे येत नाही ना। ह्या ख्रिश्चन मिशनरीज ह्या एखाद्या स्लो पॉयझनसारखे आहेत की ते तुमच्या गावात, तुमच्या गल्लीमध्ये कधी केंद्र भरवून तुम्हाला तुमच्या शेजारच्यानं तर धर्म परिवर्तन करतील हे तुम्ही सांगू शकत नाहीत। तर मुद्द्याकडे येतोय। मी ज्या मुद्द्यासाठी आज तुमच्यासमोर आलेलो आहे तो मुद्दा अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे की छत्तीसगड जसं महाराष्ट्र राज्य, ह्या महाराष्ट्र राज्याला पेसा कायदा लागू आहे 1996चा, तसा छत्तीसगड हा सुद्धा आदिवासी राज्य असून या छत्तीसगडला पेसा कायदा लागू आहे। आणि पेसा कायदा या कायद्यामध्येच तुम्हाला कलम 4घ हा तुम्हाला रूढी, परंपरा, संस्कृती जपण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे। मी एवढ्या दिवसापासून तुम्हाला गळा फोडून सांगतोय, परंतु तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये, तुमच्या ग्रामसभेच्या अधिकारामध्ये तुम्ही ह्या ख्रिश्चन मिशनरीजच्या पुढे जात नाहीत। का जात नाहीत? जर आमची एक छोटीशी संघटना जर अनेक केंद्र बंद करत असेल, अनेक जर आम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करून घेण्याची तयारी ठेवत असेल, तर तुमची ग्रामसभाचे तुम्हाला अधिकार किती आहेत आणि काय आहे याचा थोडासा अभ्यास करा। तुम्हाला 16 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक ह्या ख्रिश्चन मिशनरीला चपराक दिलेली आहे। ती चपराक अशी दिलेली आहे की छत्तीसगडमधील कांकेर एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील 8 ग्रामसभाने असे होर्डिंग्स लावले की आमची ही अनुसूचित क्षेत्राची पेसा ग्रामपंचायत आहे आणि आमच्या ग्रामसभेने परवानगी दिलेली नसताना आमच्या गावामध्ये हे ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे लोक किंवा पादरी लोक ह्यांना प्रवेश देण्यास बंदी, म्हणजे पादरीना आणि धर्मांतरित केलेल्या लोकांना गावामध्ये प्रवेशबंदीचे मोठमोठे होर्डिंग्स लावले आणि या होर्डिंग्स लावले हे असंविधानिक आहेत असं करून तेथील असलेल्या मिशनरी छत्तीसगडच्या हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली। हायकोर्टाकडे त्यांनी मुद्दा मांडला की कुठल्या एखादी ग्रामसभा, एखादं गाव हे राज्यघटनेपेक्षा मोठं नाही, परंतु त्या उच्च न्यायालयाने सांगितलं की अनुसूचित क्षेत्र आहे हे 5वी अनुसूचीचे 244(1) क्षेत्र आहे, येथे 13(3) क हा कलम लागू होतोय। येथे अनुसूचित क्षेत्रामध्ये कुठल्याही तेथील असलेल्या ग्रामसभेपेक्षा मोठं कुणी नाही
आणि हे होर्डिंग्स जे लावलेले आहेत की इथे पादरींना किंवा धर्मांतरित लोकांना प्रवेशबंदी हे योग्य आहे आणि त्यांनी केलेली त्यांची प्रवेशबंदी ही योग्य आहे असा निर्णय दिला आणि या निर्णय याच्या पुन्हा हे जे आहेत मिशनरी हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर जसं तुम्हाला मी सांगितलं की 16 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता या खंडपीठाने छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा तोच ठेवला आणि त्याच निर्णयावरती सुप्रीम कोर्टसुद्धा ठाम राहिला आणि सांगितलं की अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेल्या पेसा ग्रामसभेंना दिलेले अधिकार हे सर्वोच्च आहेत आणि त्या ग्रामसभेने त्यांची रूढी परंपरा संस्कृती जपणूक करण्याची त्याचं संरक्षण करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्याने घेतलेला निर्णय हा योग्य आहे असा निर्णय दिलेला आहे. म्हणजेच या अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या ख्रिश्चन मिशनरीची केंद्र आहेत हे अनधिकृत आहेत, त्यांना लवकर हाकला, तुमच्या ग्रामसभेचा ठराव घ्या आणि ह्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्यांना दाखवा आणि या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार त्यांना प्रवेशबंदी करून टाका आणि आदिवासी क्षेत्र येथील जे आदिवासींच्या अनेक हजारो वर्षापूर्वीची संस्कृती आहे, रूढी आहे, प्रथा आहेत, त्यांची जी दैवत आहेत, हे तुम्ही ही संस्कृती जपा. त्या संस्कृतीमुळेच तुम्ही आदिवासी म्हणून आहात आणि ज्या दिवशी तुमची ही संस्कृती नष्ट होईल त्या दिवशी तुम्ही आदिवासी म्हणून स्वतःला सांगू शकत नाहीत. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला एक विनंती करेन की तुमच्या गावामध्ये असलेले फक्त ख्रिश्चन मिशनरीज नव्हे तर सर्वच धर्माला बंदी घाला, कारण की आदिवासी हा कुठल्याही धर्माचा नाही. आदिवासी हा कुठल्या धर्माचा नसल्याने धर्म परिवर्तन हे जे स्वातंत्र्य त्याला लागू नाही. आदिवासी ही एक जमात आहे आणि ही जमात हे हजारो वर्षापासूनची आपली परंपरा जपणारी जमात आहे. म्हणून तुम्हाला बोलतोय की माझी व्हिडिओ ही प्रत्येक माणसाकडे तुम्ही पोचवा, माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवा आणि तुमच्या गावामध्ये असलेले जे केंद्र सुरू असतील उलगुलान ब्रिगेडला संपर्क करा. लवकरच आपण ती केंद्र सर्व बंद करायची आहेत आणि आदिवासींना आदिवासी संस्कृती जपण्यासाठी ती टिकवण्यासाठी आपण पूर्णपणे ताकदीनिशी मैदानात उतरलेलो आहोत. उलगुलान ब्रिगेडची चळवळ ही अशीच सुरू राहणार आणि तुम्ही पण सोबत या. आपण हे लवकरच पूर्णपणे मिशनरीजना परदेशामध्ये पाठवून देऊ. फुल जोहार, जय शिवराय, जय भीम.